नमस्कार. चविष्ट रेसिपीजमध्ये मी सुषमा पोद्दार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी करणार आहे पट्टी समोसे. त्याकरता आधी आपल्याला पट्ट्या तयार करून घ्यावे लागतील. म्हणून मी या भांड्यामध्ये मैदा घेतलेला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा मळून घेते. आपला हा गोळा मळून झालेला आहे. आता यावर झाकण ठेवून अर्धा तास हे पीठ आपण बाजूला ठेवूया. या गोळ्यातून मी असे 3 छोटे गोळे काढून घेतलेले आहेत. आपण आता ह्याच्या पोळ्या लाटून घेऊया. आपण ह्या 3 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं, आपण ह्या पोळीला तेल लावून घ्यायचं. तेल घेतलंय मी आणि अगदी कडेपर्यंत तेल असं छान लावून घ्यायचं. त्यावर थोडा मैदा भुरभुरायचा. पुन्हा दुसरी पोळी ठेवायची. यालाही आपण तेल लावून घ्यायचं अगदी काठापर्यंत. यावर पुन्हा मैदा टाकायचा. यावर ही तिसरी पोळी ठेवायची. आणि पुन्हा याची मोठी पोळी लाटून घ्यायची. मोठी पोळी लाटून घेऊया. मोठी पोळी लाटून झालेली आहे. आता आपण ती हलकेच शेकून घेणार आहोत. तवा गरम झालेला आहे. आता ही पोळी हलकीच आपण शेकून घेणार आहोत. अशा प्रकारे हलकेच आपण पोळी शेकून घ्यायची. डाग नकोत पडायला त्यावर. पोळी शेकून झालेली आहे. आता ह्या शेकून झालेली पोळी आपण सोडवून घेऊया. तेल आणि पीठ लावल्यामुळे अगदी सहजपणे हे बघा अशा प्रकारे ह्या पोळ्या तयार होतात, अतिशय पातळ अशा. हे अशा प्रकारे आपल्या ह्या 3 पोळ्या तयार झालेल्या आहेत, अतिशय पातळ अशा. आपण आता सगळ्या पोळ्या आधी तयार करून घेऊया. आपण आता पट्ट्या कापून घेत आहोत. मी असं चौकोनी आकार कापून घेतला. हे जे उरलेले काप आहे हे आपण तळून चहाबरोबर आपण खाऊ शकतो. हे बाजूला काढायचे. आणि आता ह्याच्या मधोमध मी कापून घेतलेलं आहे. ह्या अशा आपल्या पट्ट्या तयार होतात. सगळ्या पट्ट्या आता तयार करून घेऊया. अशा प्रकारे समोसा पट्टी तुम्ही आधी तयार करून ठेवू शकता.
हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ ह्या पट्ट्या चांगल्या राहतात. आता आपण समोशासाठी लागणारं सारण तयार करून घेणार आहोत. यासाठी हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, हे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, हे मटार दाणे आहेत, पोहे घेतलेले आहेत, धणे पावडर, आलं आणि मिरची याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. कढीपत्ता बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, लिंबाची फोड घेतलेली आहे, थोडासा लिंबाचा रस लागेल आपल्याला, आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. हा बटाटा मी कुस्करून घेतलेला आहे. यामध्ये मी टाकते बारीक चिरलेला कांदा, मटार, कढीपत्ता, कोथिंबीर, ही आलं आणि मिरचीची पेस्ट आहे. मिरच्या थोड्या जास्त घ्यायच्या म्हणजे सारण छान तिखट होतं. आलं आणि मिरचीची पेस्ट घेतली, धणेपूड घालते, यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, आणि यामध्ये टाकूया पोहे. लिंबू पिळून घेते, थोडी हळद टाकते, आणि आता हे सगळे पदार्थ आपण एकत्र करू. हे सर्व पदार्थ हाताने मी छान एकत्र केले. कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे आपण जर थोडे पोहे टाकले तर मिश्रण छान घट्ट व्हायला मदत होते आणि चव पण छान येते. आता आपण मैद्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. यासाठी मैद्यामध्ये मी थोडं पाणी घालते, ही मैद्याची पेस्ट तयार झाली. आता आपण या पट्टीपासून समोसा तयार करू. यासाठी अशा प्रकारे एक फोल्ड करायचं, नंतर पुन्हा एकदा असा कोन तयार होईल. यामध्ये हे सारण भरायचं, आणि आपण ही जी स्लरी केली होती ती आता इथे पण लावून घ्यायची. आणि अशा प्रकारे समोसा बंद करायचा. आपण आता सगळे समोसे तयार करून घेऊ. आपले समोसे तयार झालेले आहेत. आपण आता ते तळून घेऊया. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, तेल गरम झालंय. आता आपण समोसे तळून घेऊ.
छान गुलाबी रंगावर समोसे तळून घ्यायचे. समोसे तळून झालेले आहेत, आपण ते काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व समोसे मी तळून घेते. आपले हे गरमागरम पट्टी समोसे तयार झालेले आहेत. पुदिना चटणी आणि सॉस बरोबर, मिरची सोबत तुम्ही ते खाऊ शकता. तेव्हा ही रेसिपी नक्की करून पहा, कशी झाली ते सांगा आणि माझी रेसिपी लाईक शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.